चला आज बनवूया इडली डोशासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी. तर एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपल्याला गॅसवर कढई मांडली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चम्मच जिरे. त्यानंतर याच्यामध्ये बघा आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने अर्धा चमचा एवढी उडदाची डाळ घेतली. त्यानंतर 1 चमचा आपल्याला घ्यायची इथे याची चण्याची डाळ. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आपल्याला 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोठा साईजचा कांदा होता, बारीक मिडियम साईजचा असेल तर 2 घ्या. तर एक मोठ्या साईजचा कांदा होता, तो असा मी चॉप करून घेतला बघा. त्यानंतर इथे कश्मीरी लाल मिरची असते ना, ती कमी तिखट असते, त्या घेतल्या. 4 हिरव्या लाल मिरच्या घेतल्या. बार माझं कन्फ्युजन व्हायला लागले. त्याने कलर पण छान येतो चटणीला आणि ह्यात तिखट पण नसते. कांदा 2 मिनटं आपण सॉफ्ट करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे 2 टमाटे होते, ते टमाटे पण छान असे लाल कलरचे बघून घ्यायचे. तर 2 टमाटे होते. आता हे टमाटे पण आपण 2 मिनटासाठी छान परतून घेऊया. पूर्णपणे सॉफ्ट होऊन द्यायचं बघा आपल्याला. कांदा टमाटा आपलं व्यवस्थित असं सॉफ्ट झालं. मी झाकून ठेवलं होतं, ते वाफाने बघायला पाणी सुटले आणि मस्त असं टमाटा आपलं सॉफ्ट झालं. मिरच्या पण सॉफ्ट झालं. आता गॅस बंद करू आणि ते थंड झालं का मिश्रण, म्हणजे थोडंसं थंड होऊन द्यायचं. त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी मिक्सरला आपलं चटणी बारीक करून घेतली. एकदम मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. तर आता आपण तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी आपण इकडे गॅसवर एक तडक्याचं पॅन मांडलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकू. 2 चटण्याला फोडणी द्यायची मला. आपली खोबऱ्याची चटणी पण आहे आणि ही लाल चटणी पण आहे. त्यासाठी 2 चमचे तेल घेतले. भरपूर असा लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. लसूण चांगला परतला थोडासा की याच्यामध्ये 3 चमचे राई टाकायची. लसूण एकदम असा डार्क कलर आला बघा. गॅस बंद करू आणि याच्यात 10-15 कढीपत्त्याचे पाने टाकायचे. दोन्ही चटण्याला आपल्याला फोडणी द्यायची. तर इथे पहिले आपण ह्या चटणीमध्ये टाकूया. अर्धी फोडणी टाकायची आपल्याला दोन्ही चटण्यांमध्ये. लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही 2 मिनटासाठी झाकून ठेवली ना, तर व्यवस्थित फोडणी बसते. आता मला ते तुम्हाला दोन्ही चटण्या दाखवायचे आहेत. तर हे बघा, एकदम मस्त अशी आपली ही डोश्यासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी तयार झाली. तर मी ते डोसे आणि आपले हे सेट डोसा, आंबोळी याला बोलतात, हे दोन्ही बनवलेले. एकच पिठापासून दोन्ही बनवले. पौष्टिक हेल्दी असा आपला हा डोसा पण तयार आहे.